आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मराठी शाळा मराठी माध्यम शाळांना आम्ही व शरदचंद्र पवार पक्षाचे माननीय गटनेते युवराज गायकवाड साहेब यांना घेऊन आम्ही एकत्रित या ठिकाणी सर्व शाळांना व्हिजिट दिली. व्हिजिट देत असताना आमच्याबरोबर प्रशासन अधिकारी म्हणून खेडकर साहेबांना घेऊन आम्ही सर्व शाळांना व्हिजिट दिली. त्यामध्ये शाळांना व्हिजिट देत असताना शाळा नंबर 7 पासून सुरुवात केली. त्यामध्ये सर्वप्रथम आम्ही मुलांना देण्यात येणारा पोषण आहार स्वतः आम्ही खाऊन त्या ठिकाणी बघितला. त्यामध्ये काही कमी आहे का, डाळी कमी आहेत का आमटीमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बारकाईने त्या ठिकाणी बघितले. तर शाळेची परिस्थिती बघितली तर शाळेची संख्या ज्या पद्धतीनं जास्त आहे त्या पद्धतीनं शिकवण्यासाठी शिक्षकांची संख्या कमी आहे. तर मुलांच्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी तर जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत तुम्ही बघताय की महापालिकेमध्ये फक्त घोषणा होतात, प्रत्यक्ष काम या ठिकाणी शाळेत आल्यावर आपल्याला कळतंय. काही शाळेच्या छत गळत आहेत, काही शाळांना छत नाही आहे. शौचालयामध्ये बघितलं असता तर एकाच शौचालयामध्ये मुलं मुली जाताना दिसतात. तर ह्या गोष्टी खरोखर बदलणं गरजेचं आहे, नव्यानं करणं गरजेचं आहे. ह्यामध्ये कुठंही हे भाजप सरकार असू दे किंवा प्रशासन करताना दिसत नाही आहे. पण शिक्षकांची तळमळ बघितली तर त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी अतिशय मनापासून ते काम करत आहेत. तर खेडकर साहेबांचं पण आम्ही काम बघितलं. ते दिवस रात्र मुलं कशी शिकतील व त्यांचा दर्जा कसं वाढेल ह्याच्यावर जास्त हे प्रयत्न करत आहेत. तर ह्यामध्ये फक्त महापालिका प्रशासन कमी पडत आहे. महापालिका ह्या शाळेकडे दुर्लक्ष करत आहे. येणाऱ्या महासभेमध्ये आम्ही आवाज उठवू. ह्या महासभेमध्ये ह्या शाळेंना भरघोस निधी देण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. आणि जर का देत नसतील तर सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार, त्याशिवाय आम्ही राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.